लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। नाशिकच्या पंचवटी परिसरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर अखेर पंचवटी पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे। रामसेतू पुलाजवळून चोरीस गेलेल्या मोटरसायकल प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका विधिसंघर्षित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत मोठा खुलासा केला आहे। 24 मे 2026 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस पथक गोदा पार्क परिसरात पेट्रोलिंग करत होते। त्याचवेळी संशयास्पद हालचाली करणारा एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात अडकला। चौकशी दरम्यान त्याने तब्बल 5 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोटरसायकली जप्त केल्या आहेत। जप्त वाहनांमध्ये प्लॅटिना, ॲक्टिवा, पल्सर आणि स्प्लेंडर सारख्या दुचाकींचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत तब्बल 1,74,000 रुपये इतकी आहे। या कारवाईमुळे पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यातील अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, पंचवटी। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।